बॅक स्मिताज किचन. तर आजची आपली डिश आहे काळ्या राजम्याची भाजी. चला याकडे साहित्य बघू. हा आहे राजमा. हा राजमा आपण भिजवून घेतलाय बघा असा. हा रात्रभर भिजवून घेतलाय. त्याच्यानंतर फोडणीसाठी आहे कांद्याची पेस्ट, टमाट्याची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, कांदा मसाला, धनिया पावडर, हळद, मटन मसाला आणि काही खडे मसाले, काळी इलायची, दालचिनी, 4 लवंग, 4 काळी मिरी, कोथिंबीर आणि तेल. आणि हे कुकरमध्ये बनवणार आहे. चला तर आपण कुकर तापवून घेऊया. गॅस कुकर तापायला ठेवला आहे. चिकन करांवर कुकरमध्ये आपण तेल घालूया. तेल थोडं गरम करूया. त्याच्यात तेल गरम झाले, याच्यात आपण तमालपत्र टाकूया. एक दालचिनीचा तुकडा, एक काळी इलायची, बरोबर आहे तसं 4 लवंग आणि काळी मिरी. हे थोडं रोस्ट करूया. आपण याच्यात घालूया कांद्याची पेस्ट. कांदा टाकलाय. कांदा थोडासा लाल करून घेऊया. कांदा लाल झालाय. त्याच्यात आपण घालूया आलं लसूणची पेस्ट. आपण चांगली भाजून घेऊया. अद्रक लसूण चांगलं परतून घेतलंय. आता आपण याच्यात टाकूया टमाट्याची पेस्ट. सारे छान झाले. याच्यातच घालूया आपण सुके मसाले, हळद, धनिया पावडर आणि हा आहे कांदा मसाला. कांदा मसाला मी 3 ते 4 चमचे टाकणार आहे. हा चमचा छोटा आहे म्हणून मी 4 चमचे टाकते. आणि हा आहे मटन मसाला. मटन मसाला मी 2 चमचे टाकते. आणि आता टाकूया मीठ. परतून घेऊया. याच्यातच आपण घालूया कोथिंबीर. अर्धी टाकते आणि अर्धी मी तशीच ठेवणार, नंतर टाकणार. या मसाल्यात आपण थोडंसं पाणी घालून याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. हे बघा आता सगळं टाकून घेतलं. याच्यात मी पाणी घालते. ही आपली टमाट्याची पेस्टची वाटी आहे, त्याच्यात मी पाणी घेतलं. चांगलं परतून आपण याच्यावर झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. बंद कर. तिथंच भेटेल. चांगलं तेल सुटलंय. आपण याच्यात घालूया हा भिजवलेला काळा राजमा.
आणि याला एकदा परतून घेऊया. आता आपण याच्यात घालूया 1 तांब्या पाणी. राजमा शिजण्यासाठी मी याच्यात आणखी थोडंसं पाणी घालते आणि कुकर करते बंद आणि याच्या 4-5 शिट्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चला तर आपण कुकर खोलूया. मी कुकरची सगळी वाफ काढून घेतली आहे. हे बघा आपला राजमा मस्त तयार झाला. मला शिजलाय की नाही दाखव. राजमा आपला शिजलाय. त्याच्यात आपण कोथिंबीर घालूया. अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. त्याला आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बोल. हे बघा आता, हे बघा आपला राजमा सात तयार आहे. दाख ना पुढं करून. मस्त असं झालंय. वाव कसं मस्त स्टिकिंग झालं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.